हॅलो, नमस्कार. क्लासमेट ई लर्निंग या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. एकंदरीतच आपण सुपर 200 सिरीज आहे ते बघतो आहोत आणि यामध्ये साधारणतः आतापर्यंत 3 लेक्चर आपण आपल्या ॲपवर अपलोड केलेलं आहे. याच्यामध्ये पुरस्कार, क्रीडा घडामोडी, संरक्षण आणि या लेक्चरमध्ये आपण राजकीय घडामोडी अंतर्गत ज्या काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत तर ते आपण प्रश्नांच्या माध्यमातून रिवाईज करणार आहोत. सो वर्षभरातील ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी राजकीय टॉपिक अंतर्गत किंवा विषयांतर्गत घडलेल्या आहेत तर त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेऊयात. ज्याच्यामध्ये नियुक्तीच्या संदर्भात असतील किंवा सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिलेला असेल किंवा नवीन जे काही कायदे पास झालेले असतील त्या संदर्भाने असे जे काही महत्त्वपूर्ण ज्यावर प्रश्न फ्रेम होऊ शकतो असे पॉईंट्स आपण या ठिकाणी रिवाईज करूयात. ओके, सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूयात. आता पहिला जो प्रश्न दिलेला आहे तो एकंदरीतच मध्यंतरी ऑगस्ट 2024मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अंतर्गत सब क्लासिफिकेशन करण्यासाठी किंवा उपवर्गीकरण करण्याचा जो काही निर्णय आहे तो दिलेला आहे आणि त्यानुसार या पर्टिक्युलर समुदायामध्ये देखील किंवा या पर्टिक्युलर राखीव श्रेणींचे जे काही रिझर्वेशन दिलेलं आहे तर त्यामध्ये देखील सब क्लासिफिकेशन करण्याचा अधिकार अलीकडे राज्यांना प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता प्रश्नामध्ये आपल्याला खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा असा प्रश्न विचारला गेलेला आहे. सो बघूयात. अविधान आहे, सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना अनुसूचित जाती व जमाती यासारख्या राखीव श्रेणींचे उपवर्गीकरण करण्याची परवानगी दिली का? सो असे जे विधान आपल्याला पहिल्या स्टेटमेंटमध्ये दिसून येतो. त्यानंतर ब विधान काय सांगण्यात आलेलं आहे तर 2003च्या EV चिनैया विरुद्ध आंध्र प्रदेश खटल्याचा पुनर्विचार करून समर्थन दिले. त्यानंतर यानुसार SC/ST जातींच्या संदर्भात वर्गीकरण करणारे पहिले राज्य तेलंगणा ठरले. आणि ड विधानात दिलेलं आहे, इतर मागासवर्गीयांप्रमाणे SC/ST देखील किंवा SC/STला देखील क्रिमिलेअर तत्व लागू केली जाऊ शकते. सो या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय किंवा योग्य विधान फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता 1 ऑगस्ट 2024मध्ये सो 1 ऑगस्ट 2024मध्ये एकंदरीतच सर्वोच्च न्यायालयाचे 7 सदस्यीय घटनापीठाने अनुसूचित जाती अनुसूचित जमातींच्या संदर्भात किंवा यासारख्या जे काही राखीव श्रेणी आहेत तर त्या पर्टिक्युलर गटांमध्ये उपवर्गीकरण करण्याची परवानगी देणारा निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सो याच्यामध्ये 7 सदस्यीय घटनापीठाने 6-1 सो एक म्हणजेच काय तर एकाने विरोध दर्शवलेला आहे. तर ते न्यायमूर्ती कोण आहेत तर जस्टिस बेला त्रिवेदी किंवा न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी या निर्णयाला किंवा या निर्णयाचा विरोधात निकाल दिलेला आहे. ओके, हा निर्णय 2004च्या EV चिनैया विरुद्ध आंध्र प्रदेशच्या खटल्यातील निर्णयाला उलटून टाकतो, अर्थात याला ओव्हररूल करतो आहे. 2024मध्ये जो निर्णय दिलेला आहे तो 2004च्या या EV चिनैया विरुद्ध आंध्र प्रदेश खटल्यामध्ये जो निर्णय देण्यात आलेला होता तर त्याला ओव्हररूल करतो आहे, पालटतो म्हणजेच काय तर बदलतो आहे. ओके, या निर्णयामध्ये किंवा या निकालामध्ये 2004च्या सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं होतं तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची उपवर्गीकरण करता येणार नाही. ओके, सो ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे उपवर्गीकरण करता येणार नाही असा निर्णय या ठिकाणी या पहिल्या 2004च्या केसमध्ये EV चिनैया विरुद्ध आंध्र प्रदेश खटल्यामध्ये दिलेलं होतं. तर ते निकाल ते जे काही निर्णय आहेत तर या नवीन निर्णयाने ते बदलण्यात आलेलं आहे. आणि या अंतर्गत 2024च्या निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर या अंतर्गत उपवर्गीकरण करताना क्रिमिलेअरचे तत्व आता अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला देखील लागू केले जावे असा निर्णय दिलेला आहे. थोडक्यात सब क्लासिफिकेशन्सच्या संदर्भाने सुप्रीम कोर्टाने राज्यांना अधिकार दिलेला आहे. राज्यघटनेत जर आपण एकंदरीतच कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन जर बघितलं तर याच्यामध्ये कलम 16 अंडर क्लॉज 4मध्ये नोकऱ्यांमध्ये जर अपर्याप्त प्रतिनिधी मागासवर्गीयांच्या बाबतीत असेल किंवा मागासवर्गीयांचे पर्याप्त प्रतिनिधी नोकऱ्यांमध्ये नसेल तर अशा वेळेस आरक्षणाची तरतूद करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे कलम 15(4) किंवा अनुच्छेद 15(4) समाजातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यासारख्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या
हितसंबंध जोपासण्यासाठी राज्याला अधिकार देण्यात आलेला आहे. यासोबतच 342 आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आर्टिकल 342मध्ये किंवा अनुच्छेद 342मध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांची यादी राखण्याचा जो निर्णय आहे तो राज्यांना देण्यात आलेला आहे या भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 342 अंतर्गत. आता सर्वोच्च न्यायालयाने हे जे निर्णय दिलेला आहे तर त्या निर्णयाला अनुसरून एकंदरीतच तेलंगणा राज्याने आपल्या राज्यामध्ये अनुसूचित जाती या अंतर्गत उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि असे करणारे किंवा अनुसूचित जाती अंतर्गत उपवर्गीकरण करणारे तेलंगणा हे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता प्रश्नात आपल्याला तेच देण्यात आलेलं होतं. आपल्याला योग्य विधान कोणते ते फाइंड आउट करा असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. अविधान बरोबर आहे, ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यासारख्या राखीव श्रेणीचे उपवर्गीकरण करण्याची परवानगी दिली. बरोबर स्टेटमेंट आपल्याला दिसून येतो. त्यानंतर या निर्णयाने 2003च्या EV चिनैया विरुद्ध आंध्र प्रदेश खटल्याचा पुनर्विचार करून समर्थन दिले. सर्वात आधी तर जे विधान आहे ते विधान या ठिकाणी चुकीचं आहे. का चुकीचं आहे तर 2003 नाही तर 2004 या ठिकाणी पाहिजे होतं. आणि समर्थन दिले का तर समर्थन दिलेलं नव्हतं, तर ते जो निर्णय आहे तर त्या निर्णयाला या ठिकाणी उलटलेला आहे किंवा ओव्हररूल केलेला आहे. त्याच्यामुळे जे विधान आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर आहे SC/ST जातीच्या संदर्भात वर्गीकरण करणारे तेलंगणा हे पहिले राज्य ठरलेलं आहे. बरोबर आहे. विशेषतः SC कॅटेगरी अंतर्गत उपवर्गीकरण करण्याचा निर्णय तेलंगणा राज्याने घेतलेला आहे. या निर्णयाअंतर्गत किंवा या निकालाने इतर मागासवर्गीयांप्रमाणे SC/STला देखील क्रीमी लेअर लागू केली जाऊ शकते का? हे देखील या ठिकाणी बरोबर असणार आहे. या ठिकाणी त्यानंतर विधान चुकीचं आहे, कारण या ठिकाणी एकंदरीतच वर्ष आणि जे स्टेटमेंट दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्फ्लिक्ट दिसून येतो, त्यामुळे जे विधान आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर विधान बरोबर आहे, पहिले राज्य तेलंगणा ठरले. आणि क आणि हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. आणि क योग्य असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे एकंदरीतच जे दुसरे लोकपाल म्हणून नियुक्त झालेले न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लोकपालवर आधारित दरवर्षी आपल्याला राज्यसेवा असो की कंबाईन असो यावर प्रश्न विचारला जातो आहे. त्या अनुषंगाने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, यांच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी योग्य विधानांचा विचार करून अचूक पर्याय कोणते ते निवडा. विधान आहे न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांची दुसरे लोकपाल म्हणून 10 मार्च 2024 रोजी नियुक्ती करण्यात आली. आहे ते महाराष्ट्रात जन्मलेले असून 2016 ते 2022 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यानंतर विधान आहे ते कृष्णा नदी जलवाटप न्यायाधिकरणाचे अध्यक्ष देखील होते. आणि आहे भारतात लोकपाल व लोकायुक्त कायदा 2013 हा 1 जानेवारी 2014 पासून अंमलात आला. या ठिकाणी आपल्याला योग्य स्टेटमेंट फाइंड आउट करायचं आहे. ओके, कीवर्ड जर आपण कीवर्डला हायलाईट केलं किंवा अंडरलाईन केला तर याच्यामध्ये दुसरे लोकपाल म्हणून अजय माणिकराव खानविलकर, न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांची नियुक्ती झाली का? आणि डेट लक्षात ठेवायचं आहे 10 मार्च 2024 दिलेलं आहे. त्यानंतर आहे ते महाराष्ट्रात जन्मलेले असून 2016 ते 22 या कालावधीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. ते कृष्णा नदी जलवाटप न्यायाधिकरणाचे अध्यक्ष होते का? आणि लोकपाल व लोकायुक्त कायदा 2013 हा 1 जानेवारी 2014 पासून अंमलात आलेला आहे का? ते ॲक्च्युअल डेटा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर दुसरे लोकपाल म्हणून न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांनी 10 मार्च 2024 रोजी पदभार स्वीकारला. 1957 जन्म जर आपण बघितलं तर 1957 पुणे महाराष्ट्रात ओके त्यांचा जन्म झालेला आहे. मुंबईच्या विधी महाविद्यालयातून अर्थात जे काही लॉ कॉलेज आहे त्या लॉ कॉलेजमधून त्यांनी LLBचे जे काही पदवी आहे ती संपादन केली. त्याच्यानंतर 2000 साली ते अतिरिक्त न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी प्रवेश केला. 2002मध्ये त्याच मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. 2013मध्ये हिमाचल प्रदेशामध्ये जे उच्च न्यायालय आहे तर त्याचे मुख्य न्यायाधीश. आणि त्याच वर्षी 2013मध्येच मध्य प्रदेशातील उच्च न्यायालय
जे आहे तर त्याच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. यासोबतच 2016 मे 2016 ते 2022 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी पदावर काम केलेलं आहे. ओके, किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ते पदावर होते 2016 ते 2022. महानदी पाणी वाटप न्यायाधिकरण जे 2018 स्थापन करण्यात आलेलं होतं, त्याचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं होतं, जे आपल्याला स्टेटमेंटमध्ये विधानात दिलेलं होतं की कृष्णा नदी, तर ते कृष्णा नदी नसून महानदीच्या बाबतीत त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, लोकपाल व लोकायुक्त कायदा आपण स्टॅटिकमध्ये ते अभ्यासत असतो. राष्ट्रपतींची मंजुरी 1 जानेवारी 2014, अंमलबजावणी 16 जानेवारी 2014 झालेली आहे. ओके, आता आपल्या प्रश्नात जे दिलेलं होतं अविधान अजय माणिकराव खानविलकर दुसरे लोकपाल म्हणून 10 मार्च 2024 रोजी नियुक्ती करण्यात आली. सो बरोबर आहे, 10 मार्च 2024 रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारलेला आहे. त्यानंतर ते महाराष्ट्रात जन्मलेले असून 2016 ते 22 या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते का? सो हे देखील जे विधान आहे ते बरोबर आहे. सो महाराष्ट्राचे आहेत, पुणे येथे त्यांचा जन्म झालेला आहे 1957 आणि 2016 ते 2022 या कालावधीमध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यानंतर कृष्णा नदी जलवाटप जे विधान आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे, कारण महानदी पाणी वाटप संदर्भात ते महानदी पाणी वाटप न्यायाधिकरणाचे ते अध्यक्ष होते. भारतात लोकपाल व लोकायुक्त कायदा 2013चा आहे आणि ते कधी अंमलात आलेलं आहे तर लक्षात ठेवायचं 16 जानेवारी. 1 जानेवारीला प्रेसिडेंटने त्यावर असेंट दिलेली आहे किंवा मंजुरी दिलेली आहे, मात्र अंमलबजावणी किंवा एन्फोर्समेंट जर आपण बघितलं तर एन्फोर्समेंट एकंदरीतच 16 जानेवारी 2014 संबंध देशामध्ये या कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे चे विधान या ठिकाणी 1 जानेवारी 2014 अंमलात आलं असं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते या ठिकाणी चुकीचे आहे. असेंट मात्र 1 जानेवारी 2014 राष्ट्रपतींनी दिली, अंमलबजावणी मात्र 16 जानेवारी 2014 सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे जे विधान आहे ते विधान या ठिकाणी चुकीचं असणार आहे. सो फक्त आणि ब असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे एक राष्ट्र एक निवडणुकीच्या संदर्भाने अत्यंत महत्त्वाचा आहे. यावर 100% प्रश्न विचारले जाण्याची अपेक्षा आहे किंवा शक्यता आहे. कुठल्या परीक्षेमध्ये यावर 100% प्रश्न विचारले जाईल. ओके, सो त्या संदर्भात जे काही फॅक्च्युअल डेटा आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी एक राष्ट्र एक निवडणूक समितीबाबत योग्य विधाने विचारत घ्या असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 2 सप्टेंबर 2023 या समितीची स्थापना झाली का? त्यानंतर या समितीने आपला अहवाल 14 मार्च 2025 सादर केला. त्यानंतर आहे यात त्यांनी 15 घटनात्मक सुधारणांची शिफारस केली. आणि आहे या समितीचे सचिव डॉक्टर नितीश चंद्रा हे होते. सो या ठिकाणी आपल्याला योग्य विधान फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता एक राष्ट्र एक निवडणूक समिती काय आहे तर संपूर्ण देशामध्ये ज्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडतात तर त्याला सिंक्रोनाइज करून लोकसभेच्या निवडणुकीसोबतच एकाच वेळेस घेण्यात यावे यासाठी म्हणून याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून ही समिती स्थापन करण्यात आलेली होती, एक राष्ट्र एक निवडणूक समिती. सो या समितीची स्थापना कधी झालेली आहे तर 2 सप्टेंबर 2023 या समितीची स्थापना झालेली आहे. सो लक्षात ठेवायचं आहे 2 सप्टेंबर 2023. अहवाल कधी सादर केला तर 14 मार्च 2024 14 मार्च 2024 त्यांनी अहवाल सादर केलेला आहे. आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने 18 सप्टेंबर 2024 जे अहवाल आहे ते एकंदरीतच केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारलेलं आहे. अध्यक्ष कोण होते या समितीचे तर रामनाथ कोविंद माजी राष्ट्रपती. सदस्यांमध्ये अमित शहा गृहमंत्री, अधीर रंजन चौधरी काँग्रेसचे नेते ज्येष्ठ नेते, गुलाब नबी आझाद काँग्रेसचे नेते. त्यानंतर आहे NK सिंग जे काही 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते तर त्यांचा देखील या ठिकाणी समावेश होता. सुभाष कश्यप माजी महासचिव लोकसभा, हरीश साळवे ज्येष्ठ वकील आहेत सो यांचा देखील या ठिकाणी समावेश होता. संजय कोठारे जे माजी मुख्य दक्षता आयुक्त होते तर त्यांचा देखील या समितीमध्ये समावेश होता. आणि सचिव कोण आहेत तर डॉक्टर नितेश चंद्रा, काही ठिकाणी त्याला नितेन चंद्रा किंवा नितेश चंद्रा म्हणून देण्यात आलेलं आहे. सो लक्षात ठेवायचं आहे डॉक्टर नितेश चंद्रा. सो या ठिकाणी या समितीने एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी
राज्यघटनेत 15 जे काही सुधारणा आहेत ते राज्यघटनेमध्ये कोर राज्यघटनेत 15 सुधारणांची शिफारस या ठिकाणी सुचवलेली आहे. म्हणजेच 15 घटनात्मक सुधारणांची शिफारस केलेली आहे आणि प्रामुख्याने अनुच्छेद 82 अनुच्छेद 327, अनुच्छेद 83 आणि अनुच्छेद 172 तसेच 324 मध्ये शिफारशी करण्यात आलेली आहे किंवा सुधारणेची शिफारशी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 1967 पर्यंत एक राष्ट्र एक निवडणूक ही संकल्पना रूढ होती. सध्या जर आपण बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकांबरोबर कोणत्या राज्यांचं जे काही निवडणूक आहेत ते सोबत घेतल्या जातात, यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. मागच्याच वर्षी लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. ओके, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिसा, सिक्कीम या 4 राज्यांचं जे काही निवडणूक आहे ते एकंदरीतच लोकसभा निवडणुकांबरोबरच घेण्यात येतात. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिसा, सिक्कीम हे 4 राज्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता आपण प्रश्नाकडे येऊयात. प्रश्नात दिलेलं होतं की माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 2 सप्टेंबर 2023ला स्थापना झाली. सो जे विधान आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. 2 सप्टेंबर 2023ला एकंदरीतच एक राष्ट्र एक निवडणूक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानंतर ब विधान आहे, या समितीने आपला अहवाल 14 मार्च 2025ला सादर केला. 14 मार्च 2025 आहे का, तर 14 मार्च बरोबर आहे, मात्र 2024ला सादर केलेला आहे. त्याच्यामुळे ब जे विधान आहे ते चुकीचं आहे. यात त्यांनी 15 घटनात्मक सुधारणांची शिफारस केली. सो बरोबर आहे. या समितीचे सचिव डॉक्टर नितीश चंद्रा किंवा नितेश चंद्रा हे होते. सो हे देखील बरोबर आहे. ओके, सो अ, क आणि ड, सो अ, क आणि ड असणारा पर्याय जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 3 यामध्ये आपल्याला योग्य पर्याय मिळतो आहे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, ब जे विधान आहे, ब जरी आपल्याला माहीत असेल की 2024मध्ये, तर ब स्टेटमेंट वगळल्याच्या नंतर आपल्याला योग्य पर्याय मिळतो आहे. सो पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 असंच ब पर्याय एलिमिनेट केल्याच्या नंतर आपल्याला मिळून जातो. फक्त एकच पर्याय या ठिकाणी शिल्लक राहतो, अ क ड. ओके, सो इट्स ऑल अबाउट वन नेशन वन इलेक्शन. त्यानंतरच आहे नियंत्रक व महालेखा परीक्षक. सो या कॅगपदी एकंदरीतच के संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी अचूक विधाने ओळखा असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो नियंत्रक व महालेखा परीक्षक अर्थात कॅग यापदी के संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली. तर त्या संदर्भात अचूक विधान ओळखा. अविधान आहे, या पदावर नियुक्त होणारे ते 15वे कॅग ठरले का. त्यानंतर ते मूळचे आंध्र प्रदेशातील आहेत. क स्टेटमेंट आहे, ते 1989 बॅचचे हिमाचल प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी आहेत. ड दिलेला आहे, कॅग म्हणून नियुक्त होण्यापूर्वी उच्च शिक्षण विभागात सचिव या पदावर ते होते. त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रक व महालेखा परीक्षक यापदी के संजय मूर्ती जे नियुक्त झालेले आहेत तर त्यांच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, आता कॅगच्या बाबतीत 15वे नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणून के संजय मूर्ती यांची निवड करण्यात आली. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 148 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे कॅग म्हणून के संजय मूर्ती यांची नियुक्ती केली. ते स्वतंत्र भारताचे 15वे कॅग ठरलेले आहेत. तसेच या पदावर नियुक्त होणारे पहिले तेलुगू व्यक्ती ठरलेले आहेत. ओके, सो या पदावर नियुक्त होणारे ते पहिले तेलुगू व्यक्ती ठरलेले आहेत. जन्म 1964 आंध्र प्रदेशामध्ये त्यांचा जन्म झाला. शिक्षण जर बघितलं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी संपादन केली. त्यानंतर 1989मध्ये हिमाचल प्रदेश कॅडरचे ते IAS अधिकारी झाले. ओके, हैदराबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्मार्ट गव्हर्नमेंटमध्ये त्यांनी 3 वर्ष कार्य केलेले आहे. कॅग नियुक्त होण्यापूर्वी उच्च शिक्षण विभागात ते शिक्षण मंत्रालयाअंतर्गत जे काही उच्च शिक्षण विभाग आहे शिक्षण मंत्रालयाअंतर्गत तर त्यामध्ये ते सचिव पदावर होते. सो सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ओके, सो इट्स ऑल अबाउट के संजय मूर्ती यांच्या बाबतीत आहे. सो लक्षात ठेवायचं आहे, स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आला तर ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक जर आपण बघितलं तर राज्यघटनेच्या अनुच्छेद 148 ते 151 मध्ये याविषयीच्या तरतुदी एकंदरीतच देण्यात आलेल्या आहे. राष्ट्रपतीद्वारे नियुक्त असतात आणि राष्ट्रपती त्यांना पदाची शपथ देत असतात. ओके, नियुक्तीनंतर 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत ते आपल्या पदावर राहतात. सो एकतर वयाची 6 वर्षे
पूर्ण कालावधीसाठी त्यांचा टर्म असतो, किंवा वय जर त्यांचं 65 वर्षे होईपर्यंत, ओके, सो 65 वर्षाचे होईपर्यंत ते आपल्या पदावर असतात. पदावरून दूर करण्याची पद्धती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे, अर्थात गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता या कारणास्तव त्यांना पदावरून दूर केले जाऊ शकतात. ते केवळ संसदेला जबाबदार असतात. सो लक्षात ठेवायचं, ते सरकारला किंवा इतर कोणत्याही इन्स्टिट्यूशनला जबाबदार नसून ते फक्त पार्लमेंटला अर्थात संसदेला जबाबदार असतात. कॅग हे लोकलेखा समितीचे मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करत असतात. सो हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण प्रश्नाकडे येऊयात. प्रश्नात आपल्याला एकंदरीतच विधानांच्या स्वरूपात अचूक विधाने किंवा योग्य विधाने विचारलेलं होतं. या पदावर नियुक्त होणारे ते 15वे कॅग ठरले का? सो हे जे विधान आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. मूळचे कुठले आहेत तर आंध्र प्रदेशातील आहेत का? तर मूळचे 1964 त्यांचा जन्म आंध्र प्रदेशात झालेला आहे, त्यामुळे ब जे विधान आहे ते देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. 1989 बॅचचे ते हिमाचल प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी आहेत. सो ते देखील आपण बघितलेलं आहे. 1989 बॅचचे हिमाचल प्रदेश कॅडरचे ते IAS अधिकारी आहेत. सो क देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. कॅग म्हणून नियुक्त होण्यापूर्वी उच्च शिक्षण विभागात सचिव या पदावर होते. सो ड देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. उच्च शिक्षण विभागामध्ये ते सचिव या पदावर काम केलेलं आहे. सो ड देखील या ठिकाणी बरोबर असणार आहे. सो या ठिकाणी अ, ब, क आणि ड चारही स्टेटमेंट बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व विधाने बरोबर आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न, एकंदरीतच निवडणूक रोखे योजना जे सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक ठरवलेलं होतं, तर त्या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, सो निवडणूक रोखे योजनेच्या संदर्भात एकंदरीतच कोणते विधान बरोबर आहेत असा एकंदरीत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अविधान आहे, फेब्रुवारी 2024 सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना असंवैधानिक ठरवले. त्यानंतर आहे, ही योजना राज्यघटनेच्या अनुच्छेद 19(1) चे उल्लंघन करत आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतरचा स्टेटमेंट आहे, ही योजना 2017च्या वित्त कायद्यानुसार 2018 पासून लागू झाली. आणि ड आहे, या अंतर्गत राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारता येत होते. सो या ठिकाणी कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता निवडणूक रोखे योजना असंवैधानिक आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. कधी हा निर्णय दिला तर 15 फेब्रुवारी 2024 रोजी असा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. ओके, इलेक्ट्रल बॉन्ड योजनेच्या बाबतीत सो असंवैधानिक ठरवलेले आहे. आता कोणत्या खटल्यामध्ये हे निर्णय देण्यात आलेला आहे तर हे जे खटलं आहे, ओके, या खटल्याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म अँड अदर्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स 2024 असा एकंदरीतच या ठिकाणी या खटल्यामध्ये हा जो निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचे आपल्याला दिसून येतो. मुख्य न्यायमूर्ती DY चंद्रचूड, ओके, सो मुख्य न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने एकमताने हा निर्णय दिला. आता न्यायालयाने या निर्णयाअंतर्गत काय म्हटलेलं आहे तर या योजनेमुळे मतदारांना माहिती मिळवण्याचा हक्क जे कलम 19(1) जे आहे तर ते बाधित होतो आहे, कारण या योजनेत देणगीदारांचे नाव गुप्त ठेवले जाते, ज्यामुळे राजकीय निधी पारदर्शक राहत नव्हता. त्यामुळे जे काही मुक्त व निष्पक्ष निवडणुकांना धोका निर्माण होत होता असा निर्णय एकंदरीतच या निकालाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचे आपल्याला दिसून येतं. सो मुख्य न्यायमूर्ती जे DY चंद्रचूड आहेत तर त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा नेतृत्वाखालील 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा निर्णय एकमताने दिलेला आहे. ओके, सो यासाठी आता निवडणूक योजनेच्या संदर्भाने कधीही निवडणूक योजना सुरू करण्यात आली, निवडणूक रोखे योजना, तर वित्त कायदा 2017च्या अनुषंगाने किंवा या कायद्यान्वये 2018 पासून निवडणूक रोखे योजना सुरू करण्यात आलेली होती. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आता विधानात जे दिलेलं आहे तर त्याचा आपण विचार करूयात. अविधान आहे, फेब्रुवारी 2024 सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना असंवैधानिक ठरवले, बरोबर आहे. त्यानंतर ब स्टेटमेंट,
ब स्टेटमेंटमध्ये काय देण्यात आलेलं आहे, तर ही योजना राज्यघटनेचे अनुच्छेद 19(1)(a)चे उल्लंघन करत आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर ही योजना 2017च्या वित्त कायद्यानुसार 2018 पासून लागू झाली. आणि ड आहे, या अंतर्गत राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारता येत होते. ओके, सो यासाठीच ही जी काही निवडणूक रोखे योजना आहे ती आणण्यात आलेली होती. सो जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय पक्ष जे आहेत आणि विशेषतः याचा फायदा सत्ताधारी पक्षाला होत होता. सो एकंदरीतच यासाठी दिल्लीच्या SBI ब्रांचमध्ये एक विशिष्ट इलेक्ट्रोल बॉन्ड जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेलं होतं. आणि ज्यांना तो बॉन्ड खरेदी करायचा आहे किंवा ज्यांना एखाद्या राजकीय पक्षाला फंड द्यायचा आहे, तर ते जे कंपनी असतील किंवा व्यक्ती असतील तर ते बॉन्ड ते खरेदी करत असत. आणि त्यानंतर त्यांनी खरेदी केल्याच्यानंतर जो मोबदला किंवा जो फंड आहे तो एखाद्या राजकीय पक्षाने ज्या पक्षाच्या नावावर ते बॉन्ड खरेदी केलेला आहे तर त्या पक्षाच्या अकाउंटमध्ये ते जे फंड आहे ते क्रेडिट होत असायचे. आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार किंवा एकंदरीतच जास्तीत जास्त फायदा विशेषतः सत्ताधारी पक्षांना होत होता. तर त्याला अनुसरून एकंदरीतच हे जे काही निर्णय आहे ते असंवैधानिक आहे. कारण यामध्ये कोणी किती निधी दिलेला आहे किंवा कोणी जे फंड राजकीय पक्षांना फंड दिलेले आहे तर त्याची गुप्तता पाळली जात होती. आणि त्यामुळे देखील हे जे काही निर्णय आहे ते असंवैधानिक आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी चारही स्टेटमेंट बरोबर आहे. सो वरील सर्व बरोबर, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नोव्हेंबर 2024मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत कोणते विधाने सत्य आहेत? ओके, कोणते विधान किंवा विधाने सत्य आहेत असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. अविधान आहे, निवडणूक 20 नोव्हेंबर 2024ला एकाच टप्प्यात पार पडली व त्याचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाला. ब आहे, या निवडणुकीत 288 विधानसभा जागांपैकी 235 जागा मिळवत महायुती सरकारने सत्ता स्थापनेचा दावा केला. 288 आमदारांपैकी 21 महिला आमदार या ठिकाणी निवडून आले. आणि ड विधान आहे, या निवडणुकीत राज्यात 66.05% सरासरी मतदान झाले. सो या स्टेटमेंटचा विचार करता यापैकी आपल्याला सत्य स्टेटमेंट कुठला किंवा सत्य विधान कोणते आहेत तर ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता महाराष्ट्र विधानसभा जी निवडणूक आहे ती एकंदरीतच 15वी विधानसभा निवडणूक होती. ते एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वन स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील एकूण विधानसभा सीट किती आहेत किंवा जागा किती आहेत, तर 288 जागा महाराष्ट्रामध्ये आहेत विधानसभेच्या. सो या 288 जागांपैकी किंवा या 288 जागांसाठी एकंदरीतच नोव्हेंबरमध्ये निवडणूक पार पडली. आणि निवडणूक दिनांक 20 नोव्हेंबर 2024ला एकाच टप्प्यामध्ये मतदान झालेलं होतं. आणि मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024ला. यामध्ये मतांचा जर विचार केला तर मतदानाची टक्केवारी सुमारे 66.05 इतका एकंदरीतच 1995 नंतरची सर्वोच्च जी काही मताची टक्केवारी आहे किंवा मतदानाची सरासरी टक्केवारी आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून आलेली होती. प्रमुख आघाड्या जर बघितलं तर महायुतीने अर्थात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने 288 एकूण विधानसभेच्या जागांपैकी 235 जागा मिळवत सत्ता स्थापनेचा दावा केला. तर महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळवता आलेल्या आहेत. ओके, सो भाजप नेतृत्वाखालील महायुतीने प्रचंड विजय मिळवत 235 जागा मिळालेल्या आहेत. ओके, 288 जागांच्या विधानसभेच्या निवडणुकीत एकूण 21 महिला उमेदवार विजयी झालेल्या होत्या. सो 21 महिला उमेदवार या ठिकाणी निवडून गेलेल्या होत्या. ओके, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि एकूणात ते व्यक्तीचा विचार केला तर ते 18वे व्यक्ती ठरलेले आहेत. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आता आपण प्रश्नाकडे येऊयात. प्रश्नात जे दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये नोव्हेंबर 2024मध्ये ही निवडणूक पार पडली. त्याच्यामध्ये 20 नोव्हेंबर 2024ला एकाच टप्प्यात पार पडली आणि त्याचा निकाल 23 नोव्हेंबर 2024ला लागला. सो जे विधान आहे ते बरोबर आहे.
या निवडणुकीत 288 विधानसभा जागांपैकी 235 जागा मिळवत महायुती सरकारने सत्ता स्थापनेचा दावा केला. बरोबर आहे. तर महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळालेल्या आहेत. त्यानंतरचा स्टेटमेंट आहे 288 आमदारांपैकी 21 महिला आमदार निवडून आले, हे देखील बरोबर आहे. आणि या निवडणुकीत सरासरी जे काही मतदान आहे राज्यात ते 66.5% झाले, हे देखील बरोबर आहे. सो वरील सर्व जे विधान आहे त्या ठिकाणी काय तर बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 वरील सर्व बरोबर. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे वरील सर्व बरोबर. त्यानंतरचा प्रश्न एकंदरीतच नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019च्या संदर्भाने एक वॉल लायनर या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 अंतर्गत भारताचे नागरिकत्व मिळवणारे पहिले व्यक्ती हे ठरलेले आहेत: रॉबर्ट अँथनी, जोसेफ फ्रान्सिस परेरा, अभिमन्यू सैनी, त्यानंतर जोसेफ कुमार शॉ. सो 2019च्या या नवीन किंवा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत जे काही 2024मध्ये ते केंद्राद्वारे त्या संदर्भात जे काही रूल्स नोटिफाय करण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने पहिले नागरिकत्व प्राप्त करणारे पहिले नागरिक कोण ठरलेले आहे तर लक्षात ठेवायचं जोसेफ फ्रान्सिस परेरा. ओके, सो जोसेफ फ्रान्सिस परेरा हे पहिले परकीय व्यक्ती किंवा पहिले परकीय ख्रिश्चन व्यक्ती ठरलेले आहेत ज्यांना या कायद्याअंतर्गत दुरुस्ती कायद्याअंतर्गत नागरिकत्व प्राप्त झालेलं आहे. ओके, आता नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019च्या बाबतीत संसदेत कधी पारित झालं तर 11 डिसेंबर 2019ला. राष्ट्रपतींनी 12 डिसेंबर 2019ला मंजुरी दिली. त्यानंतर अंमलबजावणी लक्षात ठेवायचं आहे 10 जानेवारी 2020 नॉट डिसेंबर, 10 जानेवारी 2020 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र या संदर्भात यासाठी जे काही रूल्स जे आहेत ते नोटिफाय करण्यात आलेलं नव्हतं, जे 2024मध्ये मार्च 2024मध्ये केंद्राने नागरिकत्व दुरुस्ती कायदा नियमन प्रसिद्ध केले आणि त्यानुसार पहिले जे नागरिक ठरलेले आहेत तर जोसेफ फ्रान्सिस परेरा. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि या नागरिकत्व कायद्यामध्ये किंवा या दुरुस्ती कायद्यामध्ये 31 डिसेंबर 2014च्या आधी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान इथून जे स्थलांतरित झालेले हिंदू, शीख, बुद्धिस्ट, जैन, पारसी, ख्रिश्चन यांना नागरिकत्व देण्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो वन लायनर स्वरूपाचा प्रश्न आहे, विचारले जाऊ शकतो, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, नाव काय तर फ्रान्सिस परेरा, जोसेफ फ्रान्सिस परेरा. त्यानंतर काही महत्त्वाचे वन लायनर दिलेले आहे, सो ते एक लक्षात ठेवायचं, ज्याच्यामध्ये महिलांसाठी विवाहाचे किमान वय 18 वर्षावरून 21 वर्ष करण्याचे जे विधेयक आहे ते सर्वप्रथम कोणत्या विधानसभेने पारित केले असा प्रश्न आला तर हिमाचल प्रदेश या राज्यातील विधानसभेने पारित केले. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर डिजिटल समन्स आणि वॉरंट नियमांना अधिकृत मान्यता देणारे देशातील पहिले राज्य मध्य प्रदेश. 23वे विधी आयोगाचे जे काही लॉ कमिशन आहे तर त्याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर न्यायमूर्ती, लक्षात ठेवायचं, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. सो न्यायमूर्ती माहेश्वरी यांची नियुक्ती या ठिकाणी 23वे लॉ कमिशनच्या अध्यक्षपदी करण्यात आलेले आहे. त्यासोबतच भारताचे नवे कॅबिनेट सचिव म्हणून TV सोमनाथ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 1987 बॅचचे ते तामिळनाडू कॅडरचे IAS अधिकारी आहेत. सो हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर E0 FIR उपक्रम गृहमंत्र्यांनी दिल्ली या ठिकाणी सुरू केला. सो E0 FIR उपक्रम आपण काय आहे ते मॅगझिनमध्ये डिस्कस करताना बघितलेलं होतं. ओके, सो परिक्रमा मॅगझिन आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर डिस्कस केलेले आहे तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. भारतातील पहिले मोबाईल मतदान सेवा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे तर बिहार या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. सो एकंदरीतच नागरी जे काही स्वराज्य संस्था आहे, सो नागरी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विशेषतः नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे काही दिव्यांग आहेत किंवा महिला आहेत किंवा वयस्कर व्यक्ती आहेत तर त्यांना मतदान केंद्रात जाण्यापासून जो त्रास होतो, सो जाण्यासाठी जो त्रास होतो आहे तर ते टाळण्यासाठी म्हणून बिहारच्या राज्य निवडणूक आयोगाने एकंदरीतच पहिले मोबाईल मतदान सेवा सुरू केलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे केंद्रीय क्षेत्रीय परिषदेची जे काही झोनल काउन्सिल आहे तर त्या केंद्रीय क्षेत्रीय परिषदेची 25वी बैठक कुठं पार पडली तर उत्तर प्रदेशातील वाराणसी या ठिकाणी पार पडलेली आहे.
सो इतकं फॅक्च्युअल डेटा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 जोसेफ फ्रान्सिस फरेरा 2019 या नागरिकत्व दुरुस्ती कायदा अंतर्गत नागरिकत्व मिळवणारे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न एकंदरीतच भारतीय निवडणूक आयोगाचे नवीन जे मुख्य निवडणूक आयुक्त ठरलेले आहेत ज्ञानेश कुमार, सो त्यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय विचारला गेलेला आहे तर भारतीय निवडणूक आयोगाचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर ते 2023 मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त कायदा अंतर्गत नियुक्त झालेले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ठरले. ओके, सो 2023च्या जे काही मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त कायदा आहे नवीन, तर त्यानुसार नियुक्त झालेले पहिले निवडणूक आयुक्त ठरले का. त्यानंतर क विधान आहे 1988 बॅचचे ते तामिळनाडू कॅडरचे IAS अधिकारी आहेत आणि त्यांचा जन्म 1964 आग्रा उत्तर प्रदेश येथे झाला. सो भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. पदभार कधी स्वीकारला तर 19 फेब्रुवारी 2025 त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. 1964 आग्रा या ठिकाणी आग्रा उत्तर प्रदेश या राज्यात त्यांचा एकंदरीत जन्म झालेला आहे 1964. 1988 बॅचचे ते केरळ कॅडरचे IAS अधिकारी आहेत. सो हे लक्षात ठेवायचं, केरळ कॅडरचे ते IAS अधिकारी आहेत 1988 बॅचचे. मार्च 2024 पासून ते निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. 2025 19 फेब्रुवारी 2025 ते मुख्य निवडणूक आयुक्त झालेले आहेत. सहकार सचिव तसेच संसदीय कार्य सचिव अशा महत्त्वाच्या पदावर त्यांनी कार्य केलेलं आहे. चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर इलेक्शन कमिशन ॲक्ट 2023 अंतर्गत ते नियुक्त होणारे पहिले CEC अर्थात चीफ इलेक्शन कमिशनर राहिलेले आहेत. थोडक्यात ज्ञानेश कुमार हे नव्या नियुक्ती प्रक्रियेनुसार निवडले गेलेले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ठरलेले आहेत. त्यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत असणार आहे. ओके, 25वे निवडणूक आयुक्त कोण होते तर 25वे निवडणूक आयुक्त होते राजीव कुमार. सो राजीव कुमार हे 25वे निवडणूक आयुक्त होते. आता हे जे काही या नवीन कायद्यानुसार जी निवड समिती आहे तर त्या निवड समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या या निवड समितीच्या शिफारशी अंतर्गत ही जी काही ज्ञानेश कुमार आहे तर यांची या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो आता प्रश्नाकडे आपण जाऊयात. प्रश्नात पहिलं विधान दिलेलं होतं की 25वे निवडणूक आयुक्त ठरलेले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारलेला आहे का तर चुकीचं आहे. ते 25वे आहेत का तर 26वे आहेत, त्यामुळे जे विधान आहे ते चुकीचं आहे. ओके, ज्ञानेश कुमार हे विधान बरोबर आहे, मात्र 26वे मुख्य निवडणूक आयुक्त या पदी त्यांची निवड झालेली आहे. ते 2023 मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त कायदा अंतर्गत नियुक्त झालेले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ठरले. सो जे विधान आहे त्या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यासोबतच विधानात दिलेलं आहे की ते 1988 बॅचचे तामिळनाडू कॅडरचे IAS अधिकारी आहेत. सो तामिळनाडू आहे का तर तामिळनाडू चुकीचं आहे. केरळ या राज्याचे ओके, सो केरळ कॅडरचे ते IAS अधिकारी आहेत, त्याच्यामुळे जे विधान आहे ते देखील चुकीचं असणार आहे. आणि ड आहे 1964, त्यांचा जन्म 1964 आग्रा उत्तर प्रदेश येथे झाला. हे जे काही स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. जन्म 1964 आग्रा उत्तर प्रदेश या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. ओके, सो या ठिकाणी अविधान आपण बघितलं चुकीचं आहे, कारण ते 25वे नसून 26वे आहे, त्याच्यामुळे जर आपण पर्याय एलिमिनेट केलं तर आपलं 2 पर्याय एलिमिनेट होतो. त्यानंतर ब आहे ते 2023 मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त कायदा या अंतर्गत निवडणूक झालेले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ठरले. बरोबर आहे. ओके, सो बरोबर असल्या कारणाने आपला पर्याय क्रमांक 3 देखील या ठिकाणी आपण एलिमिनेट करू शकतो. सो आणि ड, सो आपण बघितलं आहे आग्रा 1964 उत्तर प्रदेशातील आग्रा येथे त्यांचा जन्म झालेला आहे, त्याच्यामुळे आणि ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे 6वे वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली. विश्वनाथ गिरीराज, नितीन करीर, मनोज सौनिक, दिनेश वाघमारे. सो राज्य वित्त आयोगाच्या बाबतीत त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे.
1993मध्ये 73व्या व 74व्या घटनादुरुस्ती कायदा 1993नुसार एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नागरी स्वराज्य संस्था यांना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार राज्यघटनेमध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहे. तर त्यापैकी वित्त आयोगाची तरतूद, राज्य वित्त आयोगाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. केंद्रामध्ये 280 अनुच्छेद 280 अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर एकंदरीतच राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करीत असतात. ओके, सो दर 5 वर्षांनी ते करत असतात. त्याच पद्धतीने प्रत्येक राज्यामध्ये राज्य वित्त आयोगाची स्थापना राज्यपाल करत असतात दर 5 वर्षांनी. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 243 आहे. ओके, सो जे स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थेच्या बाबतीत आहे 243 आहे. हे विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत, याच्यामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती. तर 243 वाय एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत, नागरी स्वराज्य संस्थेच्या बाबतीत आपल्याला दिसून येतो. ते एक लक्षात ठेवायचं आहे. 243 आहे आणि 243 वाय. सो यानुसार आर्थिक स्थितीचे पुनरावलोकन करण्यासाठी म्हणून या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये राज्य वित्त आयोगाची स्थापना कधी झाली, तर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या वित्त आयोगाची नेमणूक राज्यपालांनी 1 एप्रिल 1994 रोजी केली. आणि पहिले अध्यक्ष कोण होते, तर पहिले अध्यक्ष लक्षात ठेवायचं आहे शांताराम घोलप. सो शांताराम घोलप हे पहिले अध्यक्ष होते. सध्या 6वे राज्य वित्त आयोग गठीत करण्यात आलेला आहे, तर त्याचे अध्यक्ष IAS अधिकारी नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो नितीन करीर हे या ठिकाणी 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विश्वराज गिरिराज हे 5व्या स्टेट फायनान्स कमिशनचे अध्यक्ष होते. मनोज सौनिक हे महारेराचे अध्यक्ष राहिलेले आहेत. सुजाता सौनिक आपल्या ज्या पहिली महिला सचिव आहेत सुजाता सौनिक, सो यांचे हजबंड आहेत आणि त्यांनी देखील एकंदरीतच महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून काही काळ पद धारण केलेलं होतं. त्यानंतर दिनेश वाघमारे IAS अधिकारी आहेत. सो हे एकंदरीतच 7वे एकंदरीत राज्य निवडणूक आयुक्त ठरलेले आहेत. ओके, सो लक्षात ठेवायचं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त 7वे जे निवडणूक आयुक्त ठरलेले आहेत, तर ते दिनेश वाघमारे ठरलेले आहेत. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 नितीन करीर या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा आणि 100% प्रश्न विचारले जाईल असा एक चालू घडामोडीच्या अनुषंगाने समान नागरी संहिता आहे, जे प्रकरण आहे मध्यंतरी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत होतं. तर त्यामध्ये समान नागरी संहितेच्या बाबतीत आपल्याला योग्य विधाने विचारात या असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आहे अलीकडे उत्तराखंड राज्यात 27 जानेवारी 2025ला समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य ठरले. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 मध्ये याविषयीची तरतूद आहे. क विधान आहे स्वातंत्र्यपूर्वीपासून UCC लागू असणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. ओके, आता या ठिकाणी आपल्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरिक संहिताच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, समान नागरी संहिता हे एकंदरीतच सर्व नागरिकांना धर्मनिरपेक्ष समान नागरी कायदे लागू करणे, ज्याच्यामध्ये लग्न, घटस्फोट, दत्तक, वारसा इत्यादींमध्ये समसमान अधिकार प्राप्त करण्यासाठी म्हणून एक तरतूद आहे किंवा एक तत्त्व आपण म्हणू शकतो. एकता, समानता आणि लिंग न्याय साध्य करण्यावर जे काही समान नागरी संहिता आहे ते भर देते. कलम 44 भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये जे विशेषतः DPSPच्या बाबतीत आहेत, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, तर यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तर राज्याने भारताच्या संपूर्ण प्रदेशात नागरिकांना समान नागरी संहिता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा अशी तरतूद या राज्यघटनेच्या 44 मध्ये करण्यात आलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून गोव्यात अर्थात गोवा राज्यामध्ये पोर्तुगीज सिव्हिल कोड 1867 ज्याच्या अंतर्गत सर्व धर्मियांना एक समान वैयक्तिक कायदे जे स्वातंत्र्यानंतर देखील अबाधित करण्यात आले. थोडक्यात युनिफॉर्म सिव्हिल कोड जे आहे ते गोव्यामध्ये स्वातंत्र्यपूर्वीपासून असल्याचे आपल्याला दिसून येतो आणि स्वातंत्र्यपूर्वीपासून असणारे हे एकमेव राज्य सध्या गोव्यात असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, किंवा गोव्यात अस्तित्वात आहे.
त्यानंतर स्वातंत्र्यानंतर प्रथमच अलीकडे 2024मध्ये एकंदरीतच उत्तराखंड राज्याने आपल्या विधानसभेमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड कायदा पारित केला आणि जे 27 फेब्रुवारी 2025 पासून संपूर्ण उत्तराखंड राज्यात लागू करण्यात आले. सो हे डेट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, 27 फेब्रुवारी 2025. विवा शिरवाडकर, तो एक लक्षात ठेवायचा आहे. कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनी युनिफॉर्म सिव्हिल कोड उत्तराखंड राज्यामध्ये लागू झालेला आहे. या अंतर्गत लग्न, वारसा, दत्तक यावर समान कायदा, बहुपत्नीत्व, तिहेरी तलाक, बालविवाहावर बंदी असणार आहे. विवाह लिव्ह इन संबंधाचे अनिवार्य नोंदणीकरण करण्यात आलेलं आहे. वारशात स्त्री पुरुष समान अधिकार, पालकत्व व दत्तक हक्क यांना समान अधिकार देण्यात आलेला आहे. ओके, आता प्रश्नात जे दिलेलं होतं त्यामध्ये आपल्याला योग्य विधाने कोणते ते ओळखा असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो या ठिकाणी अलीकडे उत्तराखंड राज्यात 27 जानेवारी 2025 पासून समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड ठरलेलं आहे का? सो बरोबर आहे, उत्तराखंड हे पहिले राज्य ठरलेलं आहे. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कलम 40मध्ये याविषयीची तरतूद आहे का? तर कलम 40मध्ये नसून कलम 44मध्ये आहे. कलम 40मध्ये काय आहे तर ग्रामपंचायत स्थापन करण्यासंदर्भात या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पंचायत राजच्या बाबतीत जी ग्रामसभा आहे तर ग्रामसभेच्या बाबतीत देण्यात आलेलं आहे, ग्रामसभा स्थापन करणे. ओके, सो कलम 40मध्ये देण्यात आलेलं आहे. स्वातंत्र्यापूर्वीपासून UCC अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू असणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. सो हे देखील बरोबर आहे. सो या ठिकाणी अ व क बरोबर आहे, मात्र ब जे विधान आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे अ व क असणारा पर्याय क्रमांक 1. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वन लायनर स्वरूपाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि काही वन लायनर इम्पॉर्टंट वन लायनर देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आधारचे व्यवस्थापन करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याला UIDAI म्हटलं जातं आहे. सो याचे नवीन सचिव म्हणून जानेवारी 2025मध्ये यांची नियुक्ती करण्यात आली. सो कुणाची नियुक्ती या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या सचिवपदी करण्यात आली असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भुवनेश कुमार, राकेश रंजन, सतीश कुमार, अजय कुमार. ओके, सो लक्षात ठेवायचं या ठिकाणी जी काही भुवनेश कुमार आहे, सो भुवनेश कुमार यांची या ठिकाणी UIDAIच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते 1995 बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे ते IAS अधिकारी आहेत. आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण संस्था काय आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. याबाबतीत देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण संस्था, ज्याला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हटलं जात आहे, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत आधार कायदा 2016 नुसार याची स्थापना 12 जुलै 2016मध्ये करण्यात आली. या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. ही एक वैधानिक संस्था आहे. सो लक्षात ठेवायचं, कायद्यानुसार स्थापन झालेली आहे, त्याच्यामुळे ही एक वैधानिक संस्था आहे. भारतातील सर्व नागरिकांना आधाराचे 12 नवीन अंक, आधार नावाचे 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर जारी करण्यासाठी याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि सध्या जर या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न विचारलेला असेल तर लक्षात ठेवायचं नीलकंठ मिश्रा. अध्यक्ष कोण आहेत तर नीलकंठ मिश्रा आणि सचिव कोण झालेले आहेत तर भुवनेश कुमार. ओके, आता 2024मध्ये रेल्वे मंडळाचे जे अध्यक्ष आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सतीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, सो नाव लक्षात ठेवायचं सतीश कुमार. जया वर्मा सिन्हा या ज्या काही पहिली महिला रेल्वे बोर्डाच्या पहिली महिला ठरलेल्या होत्या तर त्यांच्या जागी सतीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर 2025मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी अजय कुमार हे आपल्याला पर्याय दिलेलं होतं. अजय कुमार UPSCच्या बाबतीत UPSC, सतीश कुमार रेल्वे बोर्ड. ओके, आणि केंद्रीय कर्मचारी निवड आयोगाच्या अध्यक्षपदी 2024मध्ये S. गोपालकृष्ण, सध्या अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहेत S. गोपालकृष्ण. सो लक्षात ठेवायचं आहे S. गोपालकृष्णन आहे. याआधी राकेश रंजन हे SSCचे अध्यक्ष होते.
2024मध्ये एस गोपालकृष्ण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. यावर देखील येणाऱ्या काळामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालील विधानांचा विचार करा व उचित पर्याय निवडा असा या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती व्ही सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ब विधान आहे, मानवाधिकार आयोगाचे ते 10वे अध्यक्ष ठरले. त्यांना डिसेंबर 2029पर्यंत 5 वर्षांचा कार्यकाळ लाभणार आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 रोजी झाली. या ठिकाणी या पर्यायामध्ये कोणतं या विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहेत किंवा उचित आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता तुम्हाला जर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या आयोगाबद्दल माहिती असेल थोडीफार, तर त्या आयोगाचे जे काही अध्यक्ष व सदस्य आहेत तर त्यांचा कार्यकाळ 3 वर्षे किंवा वयाची 70 वर्षापर्यंत ते आपल्या पदावर असतील असा एकंदरीतच कार्यकाळ ठरवण्यात आलेला आहे. आणि क विधानामध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे की डिसेंबर 2029पर्यंत 5 वर्षाचा कार्यकाळ या अध्यक्षांना किंवा मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांना लाभणार आहे. सो हे जे काही स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. 3 किंवा 5 या ठिकाणी 5 दिल्या असल्या कारणानं आपण ते क जे विधान आहे ते चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि क विधान असणारा पर्याय जर आपण एलिमिनेट केलं तर आपल्याकडे 2 पर्याय या ठिकाणी शिल्लक आहेत. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती व्ही राम सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली. ते किती अध्यक्ष ठरलेले आहेत तर लक्षात ठेवायचे आहे ते 9वे अध्यक्ष ठरलेले आहेत. ओके, सो या आयोगाचे ते 9वे अध्यक्ष झालेले आहेत. त्यांना डिसेंबर 2027पर्यंत 3 वर्षाचा कार्यकाळ लाभणार आहे. सो लक्षात ठेवायचं 3 वर्षाचा कार्यकाळ त्यांना मिळणार आहे 2027पर्यंत. न्यायमूर्ती व्ही सुब्रमण्यम यांच्या बाबतीत 30 जून 1958 तामिळनाडू येथे त्यांचा जन्म. मद्रास कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. 16 फेब्रुवारी 1983 रोजी बार काउन्सिलचे सदस्य म्हणून त्यांनी प्रवेश घेतला. जुलै 2006मध्ये मद्रास उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर 2009मध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश त्या ठिकाणी मद्रास राज्यामध्ये झालेलं होतं. ओके, त्यानंतर सप्टेंबर 2019 ते जून 2023पर्यंत ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश देखील राहिलेले आहेत. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या संदर्भात 12 ऑक्टोबर 1993ला या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली. जी 1993नुसारला 93च्या या मानवाधिकार आयोग किंवा मानवी हक्क कायदा, नॉट मानवाधिकार आयोग, मानवी हक्क कायदा या कायद्यानुसार एकंदरीतच या आयोगाची स्थापना झाली. ही एक वैधानिक संस्था आहे. एक अध्यक्ष, 5 सदस्य आणि 7 पदसिद्ध सदस्य, ज्याच्यामध्ये नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेस असतील, नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट असतील, त्यानंतर महिलांसंदर्भात राष्ट्रीय महिला आयोग आहे, बाल संरक्षण आयोग आहे, त्यानंतर इतर मागासवर्गीय आयोगाच्या बाबतीत, अल्पसंख्याक आयोगाच्या बाबतीत. सो इत्यादी जे काही महत्त्वपूर्ण इन्स्टिट्यूशन आहेत तर त्यांचे जे काही अध्यक्ष आहेत तर ते असे 7 पदसिद्ध सदस्य या ठिकाणी असतात. अध्यक्ष व सदस्यांचा कालावधी हा साधारणतः 3 वर्षाचा किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावर राहतात. ओके, त्यांची जी काही नियुक्तीसाठी जी पात्रता आहे तर त्याच्यामध्ये एक अध्यक्ष पुनर्नियुक्तीसाठी ते पात्र असतात का तर अध्यक्ष व सदस्य हे पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात. ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यमच्या संदर्भात इन्फॉर्मेशन आपण बघितलेलं आहे. आता आपण प्रश्नाकडे येऊयात. प्रश्नात जे दिलेलं आहे की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली. बरोबर आहे. ते मानवाधिकार आयोगाचे 10वे अध्यक्ष झाले का तर 10वे नसून ते 9वे अध्यक्ष झालेले आहे. त्याच्यामुळे ब जे विधान आहे ते या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ओके, सो ब विधान काय आहे तर चुकीचं आहे. 9वे अध्यक्ष आहे. त्यानंतर डिसेंबर 2029पर्यंत त्यांना 5 वर्षाचा कार्यकाळ लाभणार आहे का. सो 5 वर्षाचा आहे का तर चुकीचं आहे. 3 वर्षाचा कार्यकाळ असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी क जे विधान आहे ते चुकीचं आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993ला करण्यात आली. सो बरोबर आहे. राष्ट्रीय मानवी हक्क
कायदा राष्ट्रीय मानवी हक्क कायदा 1993 नुसार ऑक्टोबर 1993 मध्ये या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे अ आणि ड या ठिकाणी बरोबर आहे, मात्र ब आणि क चुकीचं आहे. त्यामुळे अ आणि ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, कारण आपल्याला उचित विचारलेलं होतं. सो पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि ड बरोबर स्टेटमेंट आपल्याला दिसून येतो आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न वक्फ अमेंडमेंट बिलच्या संदर्भाने किंवा अमेंडमेंट ॲक्टच्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो दरवर्षी राज्यसेवा पूर्वमध्ये एक ॲक्टच्या संदर्भाने प्रश्न असतो आणि यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत असणारा जे ॲक्ट आहे तो एकंदरीतच वक्फ सुधारणा कायदा आहे. सो वक्फ सुधारणा कायदा 2025च्या संदर्भात योग्य विधाने ओळखा. हा ॲक्ट 1995च्या कायदा सुधारणा सुचविते. ओके. लोकसभेत 4 एप्रिल 2025 रोजी तर राज्यसभेत 5 एप्रिल 2025ला मंजूर झाले. हा कायदा देशात 8 एप्रिल 2025 पासून लागू झाला. वक्फचे नियम करणारा पहिला कायदा 1923 मध्ये लागू करण्यात आले. त्यापैकी योग्य स्टेटमेंट किंवा योग्य विधान आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता वक्फ अमेंडमेंट बिलच्या संदर्भाने किंवा जे विधेयक आहे ते कधी मांडण्यात आलेलं होतं आणि कधी ते कायद्यात रूपांतर झाले त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सो लोकसभेमध्ये मंजुरी जी आहे त्या बिलला तर 3 एप्रिल 2025ला देण्यात आलेली होती. राज्यसभेमध्ये मंजुरी 4 एप्रिल 2025. राष्ट्रपतींची संमती 5 एप्रिल 2025. सो 3, 4, 5 हे सलग तारीख आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला लोकसभा, त्यानंतर राज्यसभेने मंजुरी दिली आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. त्यानंतर 8 एप्रिल 2025 पासून 8 एप्रिल 2025 पासून याची अधिसूचना या ॲक्टची अधिसूचना व अंमलबजावणी सुरू झालेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वात आधी अशा पद्धतीचा जो काही ॲक्ट आहे सो ते एकंदरीतच 1923 मध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये मुसलमान वक्फ ॲक्ट तयार करण्यात आलेला आहे. सो लक्षात ठेवायचं आहे पहिला कायदा 1923 मध्ये ब्रिटिशांनी तयार केलेला होता. या अंतर्गत जे काही मुस्लिम कम्युनिटी एकंदरीतच अल्लाच्या नावाखाली किंवा त्यांचे जे काही देव आहेत तर त्यांच्या नावाखाली जी काही प्रॉपर्टी दान म्हणून दिली जाते तर त्याचा एकंदरीत रेग्युलेशन या वक्फ बोर्डच्या सहाय्याने केला जातो. सो त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काही बदल करण्यात आलेला आहे. आता सुरुवातीला 1995 मध्ये युनायटेड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट इफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट ॲक्ट अंतर्गत ज्याला उम्मीद ॲक्ट देखील म्हटलं जातो. सो त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी म्हणून जे काही ॲक्ट आहे 2025च्या ते आणण्यात आलेलं आहे. यामध्ये संयुक्त संसदीय समितीची 25 गोष्टींची शिफारस या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ओके. सो 25 बाबी शिफारशी जी आहेत संयुक्त संसदीय समितीने केलेल्या आहेत तर ते स्वीकारण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये महत्त्वपूर्ण जर प्रोव्हिजन आपण बघितलं तर वक्फ बोर्डावर किमान 2 मुस्लिम महिलांचा समावेश करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. सो किमान 2 मुस्लिम महिला असतील असे या ठिकाणी वक्फ बोर्डाच्या बाबतीत आपल्याला दिसून येतो. त्यानंतर विविध पंथांमधून प्रतिनिधित्वाची हमी, मुस्लिम महिलांसाठी वारसा हक्क व लैंगिक समानतेवर भर देण्यात आलेला आहे. पारदर्शकता व डिजिटलायझेशनच्या बाबतीत सर्व वक्फ मालमत्तांना 6 महिन्यात डिजिटल नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. ओके. सो या ॲक्टनुसार जे काही देशभरातील वक्फ मालमत्ता आहेत किंवा प्रॉपर्टी आहेत तर त्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ते शो करणे किंवा डिजिटल नोंदणी करणे आवश्यक करण्यात आलेलं आहे. यासोबतच वक्फ बाय युजरची पद्धत आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. ओके. सो बाकी इतर याच्यामध्ये वाद निराकरण जर वाद झालेला असेल तर वक्फ न्यायाधिकरणांच्या निर्णयावर 90 दिवसात उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करता येऊ शकते. ओके. सो 90 दिवसामध्ये उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करता येऊ शकतो. इन केस जर वक्फ न्यायाधिकरणाने एखादा निर्णय चुकीचा दिलेला असेल किंवा जे काही पक्षकार आहेत तर त्यांना या न्यायाधिकरणाचा निर्णय आवडलेला नसेल तर ते उच्च न्यायालयाकडे 90 दिवसामध्ये अपील करू शकतात. ओके. सो इट्स ऑल अबाउट वक्फ सुधारणा कायदा 2025. हा ॲक्ट 1995चा कायदा सुधारणा सुचवतो का तर बरोबर आहे. लोकसभेत 4 एप्रिल. सो लोकसभेत 4 एप्रिल नाही तर लोकसभेत 3 एप्रिल. त्याच्यामुळे ब जे विधान आहे ते ब विधान या ठिकाणी चुकीचं आहे.
हा कायदा देशभरात 8 एप्रिल 2025ला लागू झाला. सो 8 एप्रिल 2025ला लागू झाला. त्याच्यामुळे जे विधान आहे ते विधान या ठिकाणी काय असणार आहे तर बरोबर असणार आहे. वक्फचे नियमन करणारा पहिला कायदा 1923मध्ये लागू करण्यात आला. सो हे देखील बरोबर आहे. ओके. सो अ, क आणि ड पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 14 आणि सर्वोच्च न्यायालयाचे अलीकडे जे नवीन न्यायमूर्ती म्हणून नवीन सरन्यायाधीश म्हणून नियुक्त झाले आपल्या महाराष्ट्रातील भूषण गवई यांच्या बाबतीत त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अलीकडे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून निवड झाली. ते या पदावर निवडले गेलेले कितवे सरन्यायाधीश आहेत असा प्रश्न आहे. 50वे, 51वे, 52वे की 53वे. सो लक्षात ठेवायचं आहे 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. अमरावती व मुंबईत त्यांनी विधी शाखेत अमरावती व मुंबईतील स्थानिक शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर अमरावती विद्यापीठातून वाणिज्य व कायद्याची पदवी त्यांनी प्राप्त केली. 1985मध्ये त्यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली. मुख्यतः घटनात्मक व प्रशासकीय कायद्याचे तज्ज्ञ बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठावर त्यांनी काम केलेलं आहे. विविध महानगरपालिका व राज्य शासनाचे जे काही स्थायी संस्था आहेत किंवा स्थायी वकील म्हणून देखील त्यांनी तसेच सरकारी वकील किंवा सार्वजनिक अभियोक्ता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 2003मध्ये बॉम्बे उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तर 2005मध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. 16 वर्षे ते विविध खंडपीठावर त्यांनी काम केलेलं आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं आहे मे 2019मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयात त्यांची नियुक्ती झालेली आहे. सो हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 14 मे 2025ला देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. सो हे लक्षात ठेवायचं आहे. कितवे सरन्यायाधीश आहेत तर 52वे सरन्यायाधीश. 23 नोव्हेंबर 2025पर्यंत ते सेवानिवृत्त होणार आहेत. आता अत्यंत एक महत्त्वाचं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. सर्वोच्च न्यायालयातील अनुसूचित जातींमधील न्यायाधीश जे आहे के.जी. बालकृष्ण यांच्यानंतर ते द्वितीय सरन्यायाधीश बनलेले आहे, ज्यांनी या पदाची चीफ जस्टिस ऑफ इंडिया पदाची जी भूमिका आहे ती पार पाडलेली आहे किंवा पद भूषवलेलं आहे. ओके. त्या ठिकाणी आपल्याला कितवे सरन्यायाधीश झाले असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तो प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. क्रमांक कितवा आहे तर 52वे. 52nd क्रमांकानुसार ते एकंदरीतच या ठिकाणी देशाचे सरन्यायाधीश बनलेले आहेत. त्यानंतर या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न आणि जे काही नवीन कायदे अलीकडे आणण्यात आलेला आहे मागील काही कायद्यांना रिप्लेस करून, ज्याच्यामध्ये भारतीय साक्ष अधिनियम असेल किंवा भारतीय फौजदारी प्रक्रिया अधिनियम, दिवाणी प्रक्रिया अधिनियम किंवा IPC दंड जे आहे इंडियन पिनल कोड, तर त्या बाबतीत या ठिकाणी काही बदल घडवण्यात आलेला आहे. सो त्या संदर्भात देशात नव्याने तयार करण्यात आलेले फौजदारी कायदे या दिवशी देशभरात लागू झाले. कोणत्या दिवशी? 1 ऑगस्ट 2024, 1 जुलै 2024, 1 जून 2024 की 1 मे 2024. सो नवे कायदे जे आहेत ते 1 जुलै 2024 पासून लागू झाल्याचे असल्याचे आपल्याला दिसून येतो. आता नवीन जे काही कायदे आहेत तर त्यांनी कोणत्या कायद्याला रिप्लेस केलेलं आहे तर भारतीय न्यायसंहिता जी आहे BNS 2023ची, तर ते भारतीय दंड संहिता 1860ला रिप्लेस केलेलं आहे. सो हे एक लक्षात ठेवायचं, 1860ला रिप्लेस केलेलं आहे. त्यानंतर भारतीय नागरी सुरक्षा संहिता जी आहे 2023च्या, तर त्यांनी फौजदारी संहितेला रिप्लेस केलेलं आहे. 1973मध्ये हे आलेलं होतं. यासोबतच भारतीय साक्ष अधिनियम 2023, एकंदरीतच भारतीय साक्ष पुरावा जे आहे 1872, तर त्याला रिप्लेस केलेलं आहे. ओके. इतर प्रमुख वैशिष्ट्ये किंवा महत्त्व जे आहे ते आपण PDF मध्ये या ठिकाणी दिलेलंच आहे, तर ते तुम्ही नंतर वाचून घ्या. ओके. सो अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न जे आहेत ते एकंदरीतच चालू घडामोडीच्या अंगाने आपण रिवाईज केलेलं आहे. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण आणखी जे काही महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत तर त्याचा आढावा घेऊयात. सो असे आपण एकंदरीतच राजकीय घडामोडीपर्यंतचे साधारणतः 4 लेक्चर असणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आर्थिक घडामोडी बघूयात. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.